हॅलो गायस, तर कसा दिसतोय बेसन लाडू? खाऊशी वाटला ना? तुम्हाला सुद्धा ही रेसिपी हवीच असेल तर चला मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बेसन लाडू कसे बनवायचे. एकदम मिनिटामध्ये तयार होऊन बनणारे आणि तोंडामध्ये विरघळणारे एकदम मस्त इथे बेसन लाडू आपण बनवणार आहेत. तर चला बघू याची रेसिपी. तर इथे घेतला आहे मी पॅन, ज्यामध्ये 1/4 मी इथे तूप ॲड करून घेणार आहे. तर हे घरी बनवलेलं तूप आहे गाईस. तर आता आपण याला मेल्ट करून घेऊया. तर एका स्पॅच्युलाच्या साह्याने मी इथे याला मिक्स करून घेते, म्हणजे पूर्णपणे आपलं जे तूप आहे ते विरघळून जाईल. तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर इथे मी आता 2 कप इथे बेसन घेणार आहे. तर इथे हे टाकलं मी 1 कप आणि इथे टाकलं मी दुसरा कप. तर असे 2 कप आपल्याला इथे बेसन लागणार आहे. तर आपल्याला आता हे स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप आणि बेसन एकत्रितपणे व्यवस्थित मिक्स होईल आणि भाजल्यासुद्धा जाईल. आपल्याला एकदम खरपूस असं भाजायचं आहे बेसन. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, कारण जर फुल ठेवली तर बेसन जळून जाईल आणि कच्चं राहील. तर तो फ्लेवर आपल्या लाडूंना परवडणार नाही. तर आपण मीडियम फ्लेमवरच हे करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे अशा गाठी झालेल्या आहेत. त्या गाठी फोडत आपल्याला बेसन इथे भाजून घ्यायचं आहे. मी इथे चमचा चेंज केला, कारण त्याने व्यवस्थित असं फुटलं जात नव्हतं बेसन. तर आपल्याला आता हे 20 मिनिट आपल्याला हे असंच भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपल्या पूर्ण घरामध्ये याचा घमघमाट सुटत नाही. तर एकदम याचा फ्लेवर एकदम मस्त येतो. जोपर्यंत आपण याला भाजवतो तसा याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित येईल. त्यावरूनच आपल्याला कळेल की आपलं इथे बेसन मस्त भाजलं गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सर्व गाठी मी फोडून घेतलेल्या आहे. तर इथे मला 10 मिनिटं झालेले आहे. तर याचं टेक्स्चर जसं असं आहे तुम्ही बघू शकता. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे 1 चमचा आपल्याला इथे तूप ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी 1 चमचा इथे तूप ॲड केलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता इथे किती मला 15 मिनिट झालेले आहे. तसं मी बेसन भाजून घेत आहे आणि पूर्ण घरामध्ये घमघमाट सुटलेला आहे गाईज बेसनचा. हे लाडू खूप चविष्ट लागतात आणि मिनिटामध्ये तयार होणारे आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा गाईज हे. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ लाईक करत राहा गाईज. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करत राहायचं आहे. तर इथे मला आता 20 मिनिट झालेले आहे. तर मी अजून थोडंसं याला भाजून घेणार. जोपर्यंत याचा पूर्ण असा घट्टसा गोळा तयार होत नाही तोपर्यंत मी याला भाजून घेणार आहे, ज्याने की असा बेसनाचा एकदा सौंदा फ्लेवर लागेल, खूप मस्त फ्लेवर लागेल. तर तुम्ही बघू शकता आपल्याला बेसन जास्त जाळायचं नाही आहे. ह्याच कलरमध्ये बेसन आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चरमध्ये याचा चेंज झालेला आहे, गोळा तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता. तर असंच करत आपल्याला आता इथे भाजत राहायचं आहे. यावेळेस शक्यता आहे की बेसन जळू शकतं, त्यामुळे इथे कंटिन्यूस आपण चालवणार आहे. तर आता इथे बेसन तयार झालेलं आहे. तर आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, ज्यामध्ये मी मिक्स करणार आहे लाडूचं मिक्सचर. तर आता तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, जास्त थंड करायचं नाही आहे, थोडासा कोमटपणा याच्यामध्ये असावा. तर आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे अर्धा चमचा मी इलायची पावडर ॲड करणार आहे फ्लेवरसाठी. तुम्ही जायफळ ॲड केलं तरीही चालेल. त्यानंतर आता मी इथे घेतली आहे 2 चमचे मोठे साखर. आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे, कमी गोड जास्त गोड. मी इथे 2 चमचे ॲड करणार आहे, जसं मला लागेल. जर बेसन आपलं जास्त पातळ होत असेल तर तुम्हाला ॲड करावं लागेल याच्यामध्ये साखर. तर आता तुम्ही बघू शकता मी हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं मॉइश्चर आहे याच्यामध्ये. तर इथे आता 1 चमचा मी साखर अजून ॲड करून घेते, म्हणजे परफेक्ट बॅलन्स बसेल आणि आपले लाडू वळताना काही प्रॉब्लेम येणार नाही. साखरेचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलं आहे गाईज, कारण की आमच्या घरात जास्त गोड खात नाही.
तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये इथे आपला इथे गोळा बनवून तयार आहे. तर मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं बनतो आहे लाडू, क्रॅकसुद्धा पडत नाही आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते तर त्याप्रमाणे आपल्याला इथे लाडू वळवून घ्यायचे आहे. तुम्ही शाईनसुद्धा बघू शकता लाडूची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे पहिला लाडू इथे तयार आहे. तर आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व लाडू आणि तसेच सर्व लाडू इथे बनवून घेते. तर परत मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. खूप इझीमध्ये बनले जातात हे लाडू. तर तुम्ही बघू शकता असे गोल 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 करून आपल्या हातामध्ये लाडू एकदम इझिली वळल्या जातात. तर बघू शकता एकदम मस्त लाडू इथे बनवून तयार आहे. तर असेच मी इथे आता सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे. तर गाईज इथे सर्व लाडू इथे माझे बनवून तयार आहे. तर आता मी याला गार्निश करण्यासाठी पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही काजू बदाम काही घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी सर्व पिस्ता इथे लावून घेतला आहे लाडूवर. तर इथे आपले बेसन लाडू बनवून तयार आहे. फक्त 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये बनणारे एकदम चविष्ट लागणारे बेसन लाडू आपले इथे तयार आहे. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे गाईज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमचे बेसन लाडू कसे झाले. तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्ही त्याच्यामधलं टेक्स्चर बघू शकता. एकदम दाणेदार असं टेक्स्चर आहे. तर खूप मस्त इथे लाडू बनलेले आहे गाईज. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.